मला काय सगळं नाही. मी तुमच्यासारखा आहे. तुमच्यासारखा आहे मी. आता येड्यावानी करत नाही. येड्यावानी काय करत नाही. पण आता महाराजांनी बोलावलं करणार. महाराजांनी बोलावलं करणार. मी येणार आता. मी येणार आता. हा आलाय का नाही? इकडे इकडे आलास का? बघा ही असं होय म्हणून मी वाईट अंगात शक्ती असते आणि तुम्हाला काय असं काय कळणार नाही का? तुम्ही तो भगवंत असल्यामुळं त्याचं होऊ शकतं. इथं देवशक्ती त्यांची प्राप्त इथं झालेले. तुम्ही काय म्हणता त्या भक्ताला कुठल्या तरी महाराज प्रसन्न झाल्याच आहे म्हणजे देव होतं साहित्य ही म्हणून तुम्ही त्या ह्यानं इथे येता. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कळतं देव इथं आहेत का नाही ते आता. तर आपण असंच दुसरीकडे कुठं जाऊ मला मला वाटतं तुम्ही येतो त्याचं होतं बघा तिथं डोंगर असो काय असो का तिथं त्या झाडाखाली भक्ती नसते तुमची. महाराज असतं पण भक्ती नसतील कळत नाही. उलट म्हणणारा संख्येवरती आणायला तोडून काढा. बरोबर म्हणजे औदुंबराखाली महाराजांचं वास्तव्य असतं. मनाय नुसतं मंदिर असतं. मंदिरात महाराज नसत्याच. महाराजांचं वास्तव्य बसणं वाचायला उठणं कट्यावर असतं. कट्याची लई आवड आहे त्यांना. कट्यावर महाराज औदुंबराखाली उंबराच्या झाडाखाली महाराज असतात. म्हणायला मंदिर बांधायचं पण आवड झाडाची औदुंबराची. हा किती जण आहे बाबा तुम्ही? हा दोघ जण. हा दोघं भक्ती करताय. हा मग तुम्ही कशाने आलाय रे? हा किती जणांनी? 6 जणांनी. मग तुमचे काष्ट कुठले? काष्ट कुठले? कुठल्या समाजात आहे तुम्ही? महाराज महाराज कृपा करा ती कष्ट सांगायला. महाराज आदेश आदेश बाबा कृपा करा. महाराज सांगून देण्याची बंद करून टाका. कोण माहिती कृपा करा त्याला सांगायला होती कुठली कष्ट आहे ती ऐकू द्या. महाराज तुमच्या चरणी नम्र विनंती. महाराज ते आपल्याला बोलतो म्हणलं होतं. सांग बाबा कुठले कष्ट? जाती ना दुसरा कोण आहे तुला जोडीदार? काय काढी ही आत्म खतरना नाव त्याचं प्रथमेश. आणि त्या अवघाचं अशोक. हा अशोकचं वय किती आहे? अशोकचं वय 37. हा लग्न झालं का? झालं का? तेव्हा ह्याचं काय करायचं झालं का? सांग बरं घरात काय काय आतापर्यंत हानी केली? काय केली हानी अजिबात? तर कुणी केली मग? प्रथमेशने केली हानी. हा प्रथमेश काय काढे काय केली? प्रथमेश. आपण काय केली त्याची हानी? लय केली हानी. काय काय? घरात दप्तर लावली, भांडणं लावली, गोळाखाने आणल्या, अजून स्वप्न लावलं माग. हा दुसरं काय केलं नव्हतं. बाकीची हानी करत होतो काय म्हणजे कळून देत नव्हतं काय हानी करत होतो. म्हणजे ते कळून देत नव्हता घरच्यांना. हा कळून देत नव्हते. गपचीप करायचो हानी. गपचीप करायचा. काय काय केली मग? पोरांच्या हानी केल्या, रानात केल्या, भांडणं लावली, चिडचिड. अजून बाकीचं काय करायचं नव्हतं. दुखणं लावलं होतं मागं. दुखणं आजारी काळ दवाखान्याला. हा दुसरं काय करत नव्हतं. काय करत नव्हता? घर माणसं बिनचं काय मारले का? काय नाही मारली नाही. नाही का तसलं का? नाही ना माणसं नव्हती मारली. तुम्ही असं घरात येता का रे? हो येते की. केवढं होतं केवढं वय होतं तुम्हाला घरात येताना? आम्ही मोठे असायचो. हा आम्ही बाहेर करून यायचो घरात कुठं घ्यायचो. येतं का तुम्हाला? हा येत रे. पितूर का आत्मा तुम्ही? आत्मा आहे. आत्मा आहे होय. हा दोन्ही. दोन्ही बी. तुम्ही करणी मधला का लागेर मधलं? करणी मधला एक. एक करणी मधला आणि एक लागेर मधला. लागेर करणी मधला कुठला कुठला आहे?
असं कुठला हा प्रथमेश करण्यातलाय प्रथमेश अशोक आहे. अशोक आहे. तुम्हाला त्याचं काय महाराज देणार आहे तर मुक्ती देणार आहे. मुक्ती म्हणजे काय? दुसऱ्या जन्मात नवीन जन्मात लावत्यात. नवीन जन्मात महाराजांनी कार्य दिले नाही हा दिले कार्य कार्य दिले हा दिले कार्य मुक्तीचं. मला महाराज बोलते का? हा बोलतेत की बोलतात का? मला कळतं नाही तर हा कळतंय सगळं. नरसिंह शपथ सांगतात महाराज तुम्हाला काय सांगतात. हा सांगतात. मुलीला भक्त नीट होते ते का? हा भक्त वादेत की नीट होते ते का? हा वादेत की मुक्ती मिळते. हा मुक्ती मिळते. तुम्ही मुक्तीसाठी आलाय का? हा मुक्तीसाठीच आम्ही आलो इथं. मुक्ती म्हणजे काय? दुसऱ्या जन्मात. दुसऱ्या जन्मात हा कोण लावतं? महाराज लावतात नरसिंह सरस्वती स्वामी. तिथं आले ते का? हा आलेत की आहेत की दिसतात का? हा दिसतात की आहेत मागं मागं हा रक्ताला मार तुम्ही घरी अजिबात बिलकुल त्रास नाही. अजिबात बंद झालाय त्रास करायचा. भक्ती लागल्यापासून भक्ती लागला जाता. भक्ती लागली दोघं. आता तुम्हाला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे ना आम्हाला. मुक्ती 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 पाहिजे ना आम्हाला. दुसऱ्या जन्मात जायचे जायचं. महाराज लावतात ना? हा लावतात की नरसिंह शपथ नरसिंह शपथ लावतात. लावतात. हा 6 गुरुवार राहिले. 6 गुरुवार हा मुक्ती मिळते. हा मुक्ती मिळते इथं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता 6 गुरुवारी मुक्ती होणार आहे. भक्त तुमच्या कोण आहे आणि मुक्ती मिळणार आहे. जसं काय तरी विचारलेलं असतं त्या शक्तीने सुद्धा गुरुवार वाढवून घेतलं त्यातून थापळ हे झालं. आपलं गणपती बसलं त्याच्यामुळे पुढे ते म्हणलं मला अजून पुढे द्या. मी जेवढी देवाची भक्ती करत एवढं मला लोक महाराज